ओके. सो वेलकम ऑल सगळ्यांचं आपल्या या डे 3 सेशनमध्ये स्वागत आहे. आज आपला फ्री रेकी लेवल 1 या कोर्सचा हा तिसरा दिवस आहे. ठीक आहे. सो आजच्या या दिवशी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर 7 चक्र, त्याचबरोबर रेकीचे काही प्रिन्सिपल्स आहेत, ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि ते प्रिन्सिपल फॉलो कसे करायचे. ठीक आहे. ते फॉलो केल्यानंतर खरोखरच आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो, तर ते आज आपण जाणून घेऊया. वन सेक. सगळे इंटरेस्टेड आहेत का? ओके. चल, आपण सुरू करूया. येस. त्याआधी कोणाचा काय क्वेश्चन आहे? कालचं रेकॉर्डिंग सगळ्यांनी पाहिलं का? पाहिलं असेल तर हँड रेज करा प्लीज. ओके. जी लोक घरी होती, ऑफिसला होती, मे बी काही काम असेल. ठीक आहे. पण ज्या डेचं मी रेकॉर्डिंग सेंड करते त्याच डेला बघण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होतं, तुम्ही कनेक्टेड राहता. ठीक आहे. सगळ्यांना मराठी कम्फर्टेबल आहे? येस. ओके. चल. सो आज आपण जाणून घेणार आहोत 7 चक्र आणि या 7 चक्रांचा आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो. का आपल्या शरीरामध्ये, आपल्या ऑरामध्ये, आपल्या मनामध्ये हे ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि हातातोंडाशी आलेली आपली कामं किंवा आपलं हेल्थ इश्यूज किंवा बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडता घडता राहतात. तर त्याचं कारण काय आहे ते आज आपण जाणून घेऊया. ठीक आहे. चल. काल आपण रेकीचे हे हिस्ट्री पाहिली, रूल्स पाहिले, रेकीच्या लेवल्स पाहिल्या. बरं, ही प्रेयर आहे. या प्रेयरचा सगळ्यांनी एक स्क्रीनशॉट घ्या बरं. ही रेकीची प्रार्थना आहे आणि पुढे जाऊन हीच प्रार्थना आपल्याला कॅरी करायची आहे. ओके. आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाही. अवंती मॅडम आवाज येत नाहीये बोलतायत. आय होप माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय. नेटवर्कचा काही इश्यू दिसत नाहीये. माझा इथे खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. मॅम कुठे लावायची? ओके. आवाज क्लिअर आहे ना? येतोय. ओके. ओके. थँक्यू सो मच. चल. आता या 7 चक्रांबद्दल आपण जाणून घेऊया. काय आहे ती 7 चक्र? आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत आणि ही 7 चक्र ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्य करतात. आता तुम्ही म्हणाल, मॅडम चक्र आहेत, मग चक्र दिसत काय नाही का नाही आपल्याला? तर ही सगळी जी 7 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत ती इनव्हिजिबल स्वरूपामध्ये आहेत. असं म्हणायला गेलं तर बरेच छोटे-मोठे चक्र आहेत. जवळ-जवळ 119, 120 चक्र आहेत. पण त्यातली मेजर जी चक्र आहेत ती आहेत 7. आता ही चक्र इनव्हिजिबल आहेत, आपल्याला दिसत नाहीयेत आणि वेगवेगळ्या रंगांच्या स्वरूपात ते आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचं कार्य करीत असतात. ऊर्जा निर्माण करीत असतात. आता फॉर एक्झाम्पल त्याचं एक उदाहरण द्यायचं गेलं, तुम्ही म्हणाल चक्र दिसत नाही, मग कसं कळणार बरं? आपल्याला आपण जो प्राणवायू घेतो, ऑक्सिजन घेतो, तो आपल्याला दिसतो का? नाही. तरी पण आपण जिवंत आहोत हे याचं लक्षण आहे, की तो प्राणवायू आपण ग्रहण करत आहोत. सो आता आपण बघूया, ही चक्र आहेत शरीरामध्ये. मग ती कशी ओळखायची? बरं, कसं कळणार आपल्याला, की ही चक्र खरोखरच आपल्या शरीरामध्ये आहेत? तुमच्यापैकी किती लोकांना रात्री झोपल्यानंतर पायात गोळा येणं किंवा हाताला मुंग्या येणं असा प्रकार होतो? त्याने हँड रेज करा. येस. येस. हे कशाचं लक्षण आहे, की ही चक्र आपल्या शरीरामध्ये फिरत असतात. राइट? आता आपण या प्रत्येक चक्राचं कार्य बघणार आहोत, कारण आपलं जीवन हे या चक्रांवर निर्भर आहे. आपलं जे काही हे जीवन आहे, या चक्रांवर अवलंबून आहे आणि ही चक्र आपल्या जीवनामध्ये एक मेजर रोल प्ले करत असतात. आता आपण जाणून घेऊया प्रत्येक चक्राचं कार्य काय आणि त्याचबरोबर तुम्ही इथे ऑब्झर्व्ह करायचं आहे,
की माझ्या शरीरातले कुठले चक्र बॅलन्स आहेत किंवा ऍक्टिव्ह आहेत, मग मी तसा वागतोय का? किंवा माझ्या जीवनामध्ये अशा घटना घडतायत का? सो आता हे तुम्ही चेक करा. ठीक आहे? मी एक-एक चक्रांचं सांगते तुम्हाला. सो तुम्ही आता चेक करा. अशा पद्धतीने हे 7 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत. आपल्या स्पाईनमध्ये. ठीक आहे? त्याच्यातलं आता पहिलं चक्र आपण घेऊया सहस्रार चक्र, जे आपल्या डोक्याजवळ असतं. डोक्याच्या कवटीजवळ असतं ते. सहस्रार चक्र. आता याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्राउन चक्र. याचा रंग कोणता आहे? पर्पल. सो आता तुम्ही तुमचं चेक करायचं आहे, की माझे चक्र कुठले बॅलन्स आहेत, कुठले ॲक्टिव्ह आहेत किंवा त्यांना खरोखरच मला रेकीद्वारे बॅलन्स करण्याची गरज आहे का? हे आता आपण चेक करणार आहोत. सो पहिलं चक्र आहे क्राउन चक्र. त्याचा रंग आहे पर्पल कलर. आता हे चक्र जर आपल्या शरीरामध्ये ॲक्टिव्हेट असेल, तर आपली आध्यात्मिक प्रगती होते. म्हणजे बरीच लोकं बघा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेली असतात. त्यानंतर त्यांचा फोकस क्लिअर असतो, की एक्झॅक्टली मला काय करायचं आहे. क्लॅरिटी येते त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात प्रत्येक गोष्टीत त्यांना एक क्लॅरिटी येते. ठीक आहे. आता बघूया हे चक्र जर तुमचं ब्लॉक असेल, तर काय होईल? ऑब्व्हियसली ब्लॉक असेल, तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही वर्षाचे तुम्ही झालात, वय वर्ष 60, 65, 55, 50 किती वर्षाचे झालात, तरी क्लॅरिटी येत नाही तुमच्या आयुष्यामध्ये, की एक्झॅक्टली मला काय करायचं आहे. बघा बरीच लोकं असतात ना, की हा बिझनेस झाला की तो बिझनेस झाला की तो, असं सगळं ट्राय करतात. पण एक्झॅक्टली फोकस राहत नाही, क्लॅरिटी येत नाही, की मला नक्की काय करायचंय. मग हे चक्र जर ब्लॉक झालं, तर आणखीन कुठली अशी कारणं आहेत, तर ती आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतात. जसं की आपल्याला माणूस डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. अतिविचार, त्याचबरोबर हातात जे काम करतोय त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही, यश मिळत नाहीये. त्यामुळे झोप न येणं, क्लॅरिटी तर नाहीच आहे. सो अशा प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात. सो आता हे तुम्ही चेक करायचे आणि ज्यांचं सहस्रार चक्र ओपन असतं, त्या लोकांची पर्सनॅलिटी खूप छान असते. ठीक आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. सो हे झालं सहस्रार चक्राचं काम. आता सेकंड आहे आपला आज्ञाचक्र. आपलं आज्ञाचक्र कुठे असतं? इथे. आपण जिथे लेडीज टिकली लावतात, त्या 2 एप्रिलच्या थोडंसं वर. त्याला थर्ड आय सुद्धा असं म्हणतात आणि याचा रंग कोणता आहे? तर डार्क ब्लू. हे आहे डार्क ब्लू कलरचं चक्र. या चक्रामुळे सुद्धा आपल्याला आपल्यामध्ये एक आध्यात्मिक जागरूकता वाढते आणि हे चक्र आहे, ते दिव्य शक्तींचं एक केंद्र आहे. सेंटर पॉइंट आपण त्याला बोलू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता जाणून घेऊया हे चक्र ज्यांचं ॲक्टिव्हेट असतं, तर ती लोकं कशी असतात? ऑब्व्हियसली आकर्षक प्रवृत्तीचे असतात. त्यांची पर्सनॅलिटी चांगली असते. अंतर्ज्ञानी असतात. तुमच्या मनात काय चाललेलं आहे, ते त्यांना ओळखता येतात. ते कसं बरं? तर या लोकांची इंट्युशन पॉवर खूप छान असते. भविष्यात काय घडणार आहे, त्याचे संकेत आपण म्हणतो ना त्याला सिक्स्थ सेन्स, की उद्या काय होणार आहे किंवा हे काम हातात घेतल्यानंतर माझ्याकडून काहीतरी मिस्टेक होणार आहे का? किंवा हे काम मी होणार आहे माझ्याकडून की नाही होणार आहे? हे आधीच तुम्हाला काहीतरी आयडिया किंवा तुमचा सेन्स वाढायला लागतो. तो त्यालाच म्हणतात इंट्युशन पॉवर. तर ही तुमची इंट्युशन पॉवर वाढायला लागते, जर तुमचं हे आज्ञाचक्र ॲक्टिव्हेट असेल तर. आता हे चक्र जर ब्लॉक असेल, तर काय होतं? ऑब्व्हियसली ब्लॉक असेल तर तुम्हाला डोकेदुखी, वारंवार मायग्रेनसारखा त्रास होतो, सायनस, इन्सोमेनिया, सारखं ताणतणाव, प्रेशर, इतरांचा द्वेष करणं, मत्सर करणं. बघा काही लोकं असतात ना, की इतरांनी काही चांगलं काम केलं, तर त्यांची स्तुती न करता, प्रशंसा न करता, वारंवार त्यांच्या मनामध्ये ना राग, ईर्ष्या निर्माण झालेली असते, की बरं हीच का बरं पुढे जाते? माझीच का प्रगती होत नाही? माझ्याच आयुष्यामध्ये असं का? म्हणजे थोडक्यात काय जलसी, मत्सर, राग, द्वेष. तर असं करायचं नाही. तुम्हाला जर वाटत असेल मनापासून, की खरोखरच तुमची प्रगती व्हावी, तर इतरांबद्दलचा मत्सर, राग, द्वेष या गोष्टी कमी करणं फार गरजेचं आहे. जेवढे तुम्ही इतरांचा राग कराल, मत्सर कराल 1 मिनिट हां.
जेवढं तुम्ही इतरांचा राग कराल, द्वेष कराल, मत्सर कराल, तेवढ्या गोष्टींपासून तुम्ही स्वतः सुद्धा वंचित राहाल, लांब राहाल. आणि म्हणूनच दुसऱ्यांची प्रगती झाली, तर त्याच्यामध्ये अ, तुम्हाला आनंद निर्माण करता आला पाहिजे. सपोज आता तुमच्या शेजाऱ्याने एखादी नवीन वस्तू घेतली आहे, तर त्या व्यक्तीवर जेलसी न दाखवता किंवा काही ईर्ष्या न दाखवता तुम्हाला आनंद झाला पाहिजे, की "अरे वाह! छान, खूप छान." कौतुक केलं पाहिजे आणि ते पण मनापासून, वरवर नाही. कारण आज तुम्ही जर त्या व्यक्तीचं कौतुक करताय, तर हे युनिव्हर्स सेकंड चान्स तुम्हाला देणार असतं. आणि ती संधी आपल्याला आपल्या हातातून कधीही गमवायची नाहीये. म्हणूनच तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या स्वभावामध्ये चेंज करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला रेकीच्या सहाय्याने आपले हे चक्र बॅलन्स करायचे आहे. सो हे आज्ञाचक्र जर तुम्ही अशा प्रकारे बॅलन्स केलात, तर तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात. नेक्स्ट बघूया आपण विशुद्ध चक्र. आता याला स्रोत चक्र असं सुद्धा म्हणतात. हे काय आहे बरं? तर हे आहे भाव-भावना व्यक्त करणारं केंद्र. बघा, बायका तर खूप छानच बोलतात. बडबड, बडबड चालूच असते आमच्या बायकांची. म्हणजेच काय तर थोडक्यात मनात काही ठेवत नाही आम्ही. पण काही बायका असतात ना, त्या थोड्याशा कमी बोलणाऱ्या असतात, मितभाषी असतात. पण खरं म्हणायला गेलं तर कोणाची तरी बोलून आपलं मन मोकळं करणं फार गरजेचं आहे. आता मन मोकळं करणं का करायचंय? तर ज्या गोष्टी आपण मनात साठवून ठेवतो, मग त्या नकारात्मक असतील, तर त्याचा खूपच त्रास आपल्याला होतो. आणि हे ब्लॉकेजेसच्या स्वरूपामध्ये आपल्या या थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करतात. आणि एकदा का हे ब्लॉकेजेस वाढत गेले, की त्या संबंधी आजार आपल्याला होत असतो. आता थ्रोट चक्र जर ब्लॉक झालं, तर घशाशी संबंधित एखादा आजार, थ्रोट कॅन्सर किंवा अशाच प्रकारे घशासंबंधी कुठलाही विकार तुम्हाला होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आता हे आपलं जे थ्रोट चक्र आहे, बऱ्याच लेडीजला बघा थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो. तर हे आपल्याला त्या लेडीजने मुख्यतः हे थ्रोट चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? सो हे झालं आपल्या या थ्रोट चक्राबद्दल, विशुद्ध चक्राबद्दल. तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे, तर जर सपोज तुम्हाला वाटलं, की नाही मी कोणाशीच शेअर करू शकत नाही. कारण आता असं झालंय, की विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती या जगात नाहीये. मोस्ट ऑफ नाहीये. मग आपल्याला पण भीती वाटते, अरे मी या व्यक्तीशी शेअर केलं आणि त्यांनी माझं हे गुपित, माझं सिक्रेट कोणाला सांगितलं तर? मग जी लोकं तुमच्या विश्वासातली आहेत, आता आपल्या विश्वासातली खास लोकं कोण असू शकतात? आपले आई-वडील, आपली भावंड, त्यांच्याशी शेअर करा किंवा तुमच्या जीवाभावाची एखादी मित्र-मैत्रीण असेल, तर त्यांच्याशी शेअर करा. पण आपल्या मनात जे काही चाललंय, ते शेअरिंग करणं, त्याला एक आउटलेट देणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? त्याचबरोबर हे चक्र जर ज्यांचं ओपन असतं, त्यांचं संभाषण कौशल्य खूप छान असतं. कम्युनिकेशन स्किल खूप उत्तम असतं अशा लोकांचं. बघा अशी लोकं जर राजकारणात असतील, तर त्या लोकांचं भले कर्तृत्व काही नसेल, पण त्यांचं वक्तृत्वामुळे ती लोकं अनेकांचं मन जिंकून घेतात. आणि अशा लोकांचं स्पीच, भाषण आपल्याला फार आवडतं. ठीक आहे? आणि त्यासाठी आपला संवाद लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला आपले विचार स्पष्टपणे लोकांना कळण्यासाठी आपल्याला आपलं हे थ्रोट चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? बरेच असे नेते आहेत, की ते लोकांचे आवडते नेते आहेत. हे कसं बॅलन्स करायचं कोण विचारते बरं? वृषाली मॅडम सांगणार मी तुम्हाला सगळं. आता फक्त तुम्ही हे ऐका इन्फॉर्मेशन आणि तुम्ही चेक करा. आणि येस, जर तुमचं विशुद्ध चक्र बॅलन्स नसेल, तर त्याला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? आता आपण पुढे बघूया. आता आणखीन काय होतं बरं? हे थ्रोट चक्र जर आपलं बॅलन्स नसेल, तर आणखीन काय होतं? अशा व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो का हो? तर नाही. एक तर बोलण्यामुळे काय होतं, आपल्याला सोल्युशन मिळतं. एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी माहिती असतात, पण आपण जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती आपल्याला सोल्युशनच देणार नाही. आणि म्हणूनच बोलून कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं आहे. एकतर आपल्याला सोल्युशन मिळतं आणि दुसरी गोष्ट अशी, की आपण कोणाला तरी सांगितलं, हे समाधान आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच बोलणं फार, फार गरजेचं आहे. बघा, अशाच
मनातल्या मनात काहीतरी भावना साठवून ठेवल्यामुळे, दुःख साठवून ठेवल्यामुळे बरीच लोक डिप्रेशनचं शिकार झालेले आहेत. बऱ्याच लोकांनी आत्महत्या, सुसाईड केलेले आहे. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला हे चक्र जागृत करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया आपलं अनाहत चक्र. सॉरी, हे नाही सांगितलं ना मी तुम्हाला. सो सॉरी. आपल्या विशुद्ध चक्र आपल्या ह्या थ्रोट जवळ असतं आणि त्याचा रंग आहे आकाशी, स्काय कलर. भावना व्यक्त करण्याचं केंद्र. सेकंड आहे आपलं अनाहत चक्र, हार्ट चक्र त्याला म्हणतात, प्रेमाचं आणि भावनांचं केंद्र. आता हार्ट चक्र जर तुमचं बॅलन्स असेल तर काय होतं आणि बॅलन्स नसेल तर काय होतं ते आपण जाणून घेऊया. ज्यांचं हार्ट चक्र म्हणजे हे अनाहत चक्र बॅलन्स असेल. आता अनाहत चक्र कुठे असतं? आपल्या हार्ट जवळ. त्याचा रंग कोणता आहे? तर ग्रीन. या लोकांचं जर अनाहत चक्र बॅलन्स असेल तर अनेक लोकांशी तुमची रिलेशन चांगली असतं. अनेकांना तुम्ही आवडता. तुमची प्रेझेंटी, तुम्ही तिथे गेल्यानंतर एक वेगळंच माहोल, एक वेगळंच वातावरण तिकडे तयार करता आणि त्यामुळे बघा बरीच अशी तुमची फ्रेंड सर्कल असतात. पण त्याच्यामध्ये एक असा एखादा व्यक्ती असतो, की तो आल्यानंतर खूप चैतन्य निर्माण होतं त्या ग्रुपमध्ये. मग तशी एखादी व्यक्ती जर तुमच्या ग्रुपमध्ये असेल, तुमच्या आयुष्यात असेल, तर समजून जायचं, की त्या व्यक्तीचं अनाहत चक्र ओपन आहे. म्हणजेच काय? तर त्या व्यक्तीचं रिलेशन इतर सगळ्यांबरोबर खूप छान आहे. तुमचे रिलेटिव्हज, तुमचे फ्रेंड्स, तुमचे शेजारी, इतर अनेक लोकांशी तुमचे संबंध, तुमचा ऑफिसमधला स्टाफ, सगळ्यांशी तुमचे संबंध फार छान सलोख्याचे असू शकतात. जर तुमचं हे अनाहत चक्र, हार्ट चक्र बॅलन्स असेल तर. ठीक आहे? आणि बघा, आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलंच आहे, की या चक्रावर तुम्ही जास्त फोकस करा. कारण या चक्रावर जर जास्त फोकस केलात, तरच तुमचे नातेसंबंध खूप छान, सुदृढ आणि टिकून राहणार आहेत. ठीक आहे? आता आपल्याकडे पैसा आहे, खूप पैसा आहे सपोज. पण जर तुम्ही माणूसघाणे असाल, तुम्ही माणसं जोडली नसतील आणि तुम्हाला एखादी इमर्जन्सी आलेली आहे, काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला झालेला आहे. ठीक आहे? तर मला सांगा त्या इमर्जन्सीला ती ती अगदी एखादी वाईट घटना आपल्या आयुष्यामध्ये घडलेली असते. तेव्हा जर तुमच्या आसपास तुमच्या मदतीला माणसं नसतील, तर त्या पैशाचं काय करणार तुम्ही? आणि म्हणूनच माणसं जोडणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला हे आपलं हार्ट चक्र म्हणजेच हे अनाहत चक्र बॅलन्स करणं फार, फार गरजेचं आहे. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का? असेल तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा प्लीज. आणि म्हणूनच पैशाच्या अतिमागे लागण्यापेक्षा माणसं जोडा. प्रेमाने प्रत्येक व्यक्तीला जोडायचा प्रयत्न करा. नातं जगायला शिका. माणसं काय झालंय हल्ली पैसा, पैसा, पैसा म्हणजे ही एवढी म्हणजे या एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये फक्त माणसं पैशांच्याच मागे लागतायत. पैसा ही एनर्जी फार महत्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये. आय नो दॅट. कारण एक वेळ आपण सगळ्या गोष्टीचं सोंग करतो, पण पैशाचं सोंग करू शकत नाही. पण त्याचबरोबर रिलेशन टिकवणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण तो उपभोगता आला पाहिजे. त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आणि नंतर शेवटी आपल्याला उतारवयात कळतं, अरे मी माझं जीवन जगायचंच विसरून गेलो. या छोट्या-छोट्या गोष्टी मी अगदी विसरलो, की माझ्या मुलांना कुठेतरी वीकेंडमध्ये फिरायला घेऊन जाणं, त्यांच्याशी छानपैकी गप्पा मारणं, त्यांच्या मनात काय चाललंय ते विचारणं. सो या सगळ्या गोष्टींचा आनंद घेणं फार महत्वाचं आहे. जरी त्या वरवर छोट्या-छोट्या वाटल्या, तरी सुद्धा. आताच्या ज्या मम्मी आहेत, तर त्यांचं आयुष्य तर खूपच तारेवरची कसरत आहे. एका वेळेला घर सांभाळू, मुलांकडे बघू, मुलांचं शिक्षण बघू, की जेवणाचं बघू, की करिअरचं बघू, की रिलेशनला जपू, असं अनेक गोष्टींची कसरत त्यांना करावी लागते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं रिलेशन, आपलं बॉन्डिंग जर चांगलं असेल सगळ्यांबरोबर, तर या गोष्टी सगळ्या आपसुकच आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. आणि रेकी आपल्या आयुष्यामध्ये एवढं भरभरून देते आपल्याला, की आपण घेता-घेता थकून जाऊ, पण रेकी देता-देता थकत नाही. हा अनुभव तुम्ही जर पुढच्या लेव्हल केलात किंवा आता रेकी लेव्हल 1 केल्यानंतर प्रॅक्टिस केलात, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल, ह्या घटना घडणार आहेत. ठीक आहे? ओके. 1 मिनिट हां. ओके. थँक यू सो मच. आपण पुढे बघूया. आता हे चक्र जर बॅलन्स नसेल, इम्बॅलन्स असेल तर काय होतं?
तर ऑब्विसली तुमचं इतर लोकांशी वाद निर्माण होतो, इतर लोकांचा राग द्वेष करायला सुरुवात करता तुम्ही. त्याचबरोबर आपल्यामध्ये काही गट्स नाहीयेत, आपण निरुपयोगी आहोत, आपल्याला सारखं अपयश येतं, अशी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होते आणि दुसऱ्यांना तुम्ही तुच्छ मानायला सुरुवात करता. मी म्हणजे मीच आणि बाकी सगळे माझ्यासमोर पाणी कमचे आहे. असं म्हणतात ना, ते तसा प्रकार घडायला लागतो. ठीक आहे? आणि बॅलन्स असेल तर सगळं जग छान वाटायला लागतं तुम्हाला. दुसऱ्यांचं दुःख बघून तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी यायला लागतं. निस्वार्थी स्वभाव असतो तुमचा. इतरांचं भरभरून कौतुक करणं, त्यांच्यावर प्रेम करणं, सगळ्यांसाठी सगळंच करणं. बघा कुटुंबामध्ये असा एखादा व्यक्ती असतो, दुसऱ्यांसाठीच सतत करत असतो. स्वतःकडे त्याचं लक्ष नसतं. दुसऱ्यांना आनंदी कसं ठेवायचं या बाबतीतच त्यांचं सगळं लक्ष असतं. ठीक आहे? आता हे हार्ट चक्र जर ब्लॉक झालं तर काय होतं? तर हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम होतो. जसं की हार्ट अटॅक, अस्थमा, कोलेस्ट्रॉल हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात आपल्याला. हे आपलं हार्ट चक्र ब्लॉक झालं तर. आणि म्हणूनच अनेकदा आता तर आपल्याला सर्रास बघायला मिळते, की कमी वयामध्ये बऱ्याच मुलांना सुद्धा हार्ट अटॅक आलेला आहे. अगदी जन्मलेलं बाळ 2 ते 3 दिवसाच्या बाळाला सुद्धा झोपेतच सौम्य हार्ट अटॅक आलेला आहे. अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडतात. आईला वाटलं ते बाळ झोपलंय. पण जेव्हा 4-5 तास ते बाळ उठत नाही, तेव्हा कळतं, की हे बाळ ते जग सोडून गेलेलं आहे. अशा सुद्धा घटना घडतात. ठीक आहे? सो आता आपण पुढे जाऊया. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? मला एकदा चॅट बॉक्समध्ये मेसेज करा प्लीज. येस. एनर्जी दाखवायची आपल्याला आणि तुम्ही पण तुमचं चक्र चेक करा. ओके, चलो. थँक यू सो मच. येस. अवंती मॅडम, वृषाली मॅडम, थँक यू, थँक यू, थँक यू. चलो. आता आपण पुढचं चक्र बघूया. मणिपूर चक्र. हे असतं आपल्या नाभीच्या एक्झॅक्टली आपल्या नाभीच्या 4 बोटं. हां, माझा आवाज क्लिअर येतोय ना सगळ्यांना? हां, आवाजाचा काही प्रॉब्लेम नाहीये मॅडम. तुमचं नेट चेक करा. हां, हे चक्र असतं आपल्या नाभीच्या 4 बोटावर. याचा रंग आहे येलो. आता ह्याचं नाव असेल मणिपूर चक्र मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आहे सोलर प्लेक्सेस. नाव मणिपूर चक्र असलं तरी त्याच्यामध्ये मनी नाहीये, पैसा नाहीये. फक्त नाव मणिपूर आहे. ठीक आहे. याचा रंग आहे येलो. आता या चक्राबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्या संपूर्ण शरीरात ऊर्जेचं, शक्तीचं संचार करण्याचं कार्यनिर्मिती करण्याचं काम या चक्राद्वारे होत असते. आपलं हे मणिपूर चक्र इच्छाशक्तीला नियंत्रित करतं. आपल्या बघा ॲट अ टाईम आपल्या एकाच वेळेला खूप इच्छा असतात. आता ही इच्छा झाली की ती इच्छा झाली की आणि म्हणूनच जेंट्स लोकं बायकांना म्हणतात, "बाई गं आता पुरे झाल्या. तुझं एक काम झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. तुझ्या सगळ्या इच्छा चालूच असतात." म्हणजेच काय? तर आपल्या सगळ्या इच्छा या आपल्या पोटात दडलेल्या असतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, तर आपल्याला हे मणिपूर चक्र जागृत करणं, ॲक्टिव्हेट करणं फार गरजेचं आहे. आता हे मणिपूर चक्र ॲक्टिव्हेट झालं, तर काय-काय होतं तुमच्या आयुष्यात? ऑब्व्हियसली तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही खंबीर प्रवृत्तीचे असता. स्वतःचे गोल्स, ध्येय, फोकस करता तुम्ही, की मला पुढे 5 वर्षामध्ये काय करायचंय? तुमचे प्लॅनिंग सगळे रेडी असतात. ओके. तुमचे सगळे प्लॅनिंग रेडी असतात. जर तुमचं हे मणिपूर चक्र बॅलन्स असेल तर. अशा लोकांमध्ये उत्तम नेतृत्व गुण असतात. लीडरशिप क्वालिटी चांगली असते. आहे का तुमच्या कोणामध्ये? तर बघा, चेक करा. स्वतःला विचारा. ही व्यक्ती शाळेत, कॉलेजमध्ये असताना त्याच्यामध्ये लीडरशिपचे गुण खूप उत्तम असतात. इतर लोकांना कसं हँडल करायचं हे यांना खूप छान योग्य पद्धतीने कळतं आणि एखादं काम यांच्या हातात दिलं, की ऑब्व्हियसली ते करतातच. ठीक आहे. आता हे जर तुमचं मणिपूर चक्र बॅलन्स नसेल, ब्लॉकेज झालं असतील, काही कारणामुळे प्रॉब्लेम झाला असेल, तर काय होतं? तर डायबिटीज, डायजेशन, जॉन्डिस यांसारखे आजार तुम्हाला होण्याची शक्यता असते. आता पुढे बघूया आपलं स्वादिष्टान चक्र. एकच मिनिट थोडंसं पाणी पिते.
स्वादिष्टान चक्र. हा, आता हे कुठे असतं आपलं स्वादिष्टान चक्र? आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली. त्याचा रंग आहे ऑरेंज. ठीक आहे. आपली लेडीजला एक मातृत्वाची देणगी लाभलेली आहे निसर्गता. पण ज्या लेडीजमध्ये आई होण्याची शक्यता कमी असते किंवा आई होता येत नाही, तर समजून जायचं की त्या लेडीजमध्ये स्वादिष्टान चक्र कुठेतरी ब्लॉक झालेला आहे. ठीक आहे. हे लोक ज्यांचं स्वादिष्टान चक्र बॅलन्स असतं, हे लोक खूप म्हणजे त्यांच्यामध्ये खूप छान भावना असते. एक्सप्रेसिव्ह असतात, व्यक्त होणारे असतात. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारे असतात. त्याचबरोबर या व्यक्ती खूप प्रामाणिक असतात. आता हे चक्र जर ब्लॉक झालं तर काय होतं? तर सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. युरिनल काही समस्या निर्माण होऊ शकतात तुम्हाला, पोटाचे आजार. त्याचबरोबर जर तुम्ही कन्सिव्हिंगसाठी ट्राय करत असाल, बाळासाठी प्रयत्न करत असाल, तर त्याच्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. मुख्यतः लेडीजला गर्भाशयाचे प्रॉब्लेम क्रिएट होतात. मानसिक आजार, थोडंसं मेंटॅलिटी चेंज होते. भावनिकदृष्ट्या खूप म्हणजे एक फोबिया यांच्या मनात निर्माण झालेला असतो. आणि मेजॉरिटी प्रॉब्लेम कोणाला क्रिएट होतात? तर लेडीजला. तुमची जी मंथली सायकल आहे, ती कुठेतरी ब्रेक होणं, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी म्हणजे ती रेग्युलर न येणं, डिले होणं कुठेतरी. सो असे प्रकार घडतात जर तुमचं हे स्वादिष्टान चक्र बॅलन्स नसेल तर. ठीक आहे. अशी लोकं एकटं राहणं फार पसंत करतात. ग्रुपमध्ये राहणं किंवा इतर लोकांमध्ये राहणं त्यांना आवडत नाही. एकटेपणा त्यांच्या आयुष्यात यायला सुरुवात होतो. एकलकोंडी म्हणतात ना, तर तसे व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे स्वादिष्टान चक्र जे सगळ्यात महत्वाचं आहे लेडीजसाठी तर, तर ते स्वादिष्टान चक्र बॅलन्स करणं फार, फार गरजेचं आहे. आणि आता पुन्हा येऊया सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात शेवटचं जे चक्र आहे, ते आहे आपलं मूलाधार चक्र. त्याला म्हणतात रूट चक्र. ठीक आहे. आता या रूट चक्राचं काम काय आहे ते जाणून गेले. कोणाकोणाला पैसा हवाय आपल्या लाईफमध्ये? हँड रेज कर. सगळ्यांना हवाय? बरं सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवाय? ओके. कोणाकोणाचे पैसे कुठे-कुठे ब्लॉक आहेत? त्याने हँड रेज करा. ओके. अंकिता मॅडम, दीप्ती मॅडम, विजय सर, पोरे सर आहेत, क्रांती मॅडम आहेत. ओके. ओके. आता हँड डाउन करा बरं सगळ्यांनी. हे चक्र आपल्या या चक्राचा रंग आहे लाल आणि हे चक्र आपल्या स्पाईनच्या सगळ्यात खाली, आपण मराठीमध्ये त्याला माकडहाड म्हणतो, तर तिथे असतं. ठीक आहे. हे या चक्रामुळे आपल्याला आपल्या अंगामध्ये एक प्रकारचा उत्साह, जोम निर्माण होतो. ठीक आहे. आपल्याला बघा खूप उत्साही वाटतं. आणि हे चक्र जर तुमचं ब्लॉक असेल, तर तुमची एनर्जी डाऊन होते. तुमची चेतनाशक्ती तुमच्या अंगातून गायब व्हायला लागते. हे चक्र जर तुमचं ब्लॉक झालेलं असेल, तर तुमच्या अंगामध्ये एक प्रकारचा आळस यायला सुरुवात होतो. आता मी सांगितलं हे चक्र आणि पैशाचा काय संबंध आहे? आपल्या पैशाचा आणि या चक्राचा फार जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला वाटत असेल, माझ्या आयुष्यामध्ये ती स्टेबिलिटी मिळावी, माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या जॉबमध्ये मला प्रमोशन मिळावं, पैसा स्थिर राहावा माझ्या आयुष्यामध्ये, तो त्या कॅश फ्लो माझ्या आयुष्यामध्ये प्रॉपर वाढत राहावा, तर तुम्हाला तुमचं हे मूलाधार चक्र बॅलन्स करणं फार, फार गरजेचं आहे. मूलाधार चक्र जर बॅलन्स नसेल, तर अनेक ठिकाणी आपण जे अनेक व्यवहारांमध्ये हात घालतो, तर तिथे आपल्याला नुकसान सहन करावं लागतो. आपल्याला आपले पैसे ब्लॉकेज होतात. अशा प्रकारचे बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यामध्ये होतात.
मग आता हे काय कसं करायचंय बरं? आता हे चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. मग ते कसं करायचंय? ते तर आपण शिकणारच आहोत. पण आता बघूया, की याचे आणखीन काय नुकसान होतात किंवा काय फायदे होतात, जर आपलं हे मूलाधार चक्र बॅलन्स असेल तर. आपल्याला जर हे चक्र बॅलन्स नसेल, कुठेतरी ब्लॉकेजेस असतील त्याच्यामध्ये, तर सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा स्पाईनचे आजार होतात. कमी वयामध्ये मुलांना स्पाईनमध्ये त्रास होतो. त्यानंतर गुडघेदुखी व्हायला लागते. कमरेखाली दुखायला लागणं, पाईल्सचा प्रॉब्लेम होणं, स्टेबिलिटी न येणं, म्हणजेच काय तर डिप्रेशनमध्ये जाणं. आता डिप्रेशनमध्ये माणूस केव्हा जातो? जेव्हा अनेक संकटांना तोंड देऊन, देऊन माणूस थकतो. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून त्याला असं वाटतं, की आता सुसाईड. आणि मग माणूस डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईड करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी आपल्याला रेकीद्वारे या सगळ्या चक्रांना बॅलन्स करणं, चार्ज करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपलं एक 7 चक्रा मेडिटेशन आहे. ते मेडिटेशन केल्यानंतर एक कसं हळू आपल्या शरीरामध्ये परिवर्तन व्हायला लागतो. कसं हळू आपलं माइंड, आपलं मन सगळं बदलायला लागतं. हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, या आपल्या पूर्ण 7 दिवसांच्या सेशनमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. चॅट बॉक्समध्ये मेसेज करा प्लीज. ओके, चलो. आपलं जेव्हा चक्र मेडिटेशन मी घेईन, तेव्हा सगळ्यांनी अटेंड करा. कारण काही व्हिडिओ मी YouTubeवर टाकणार आहे, सगळेच व्हिडिओ टाकणार नाही. जी लोकं प्रामाणिकपणे अटेंड करतायत, त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशालिटी म्हणून मी काही व्हिडिओ अ, YouTubeवर नाही टाकणार आहे, तर मी ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? ओके. आता या चक्रांना चार्ज करण्यासाठी एक चक्रा मेडिटेशन आहे. आता हे मेडिटेशन कसं करायचं किंवा कुठलंही मेडिटेशन कसं करायचं, ते मी तुम्हाला पुढे जाऊन आपल्या 7 दिवसाच्या प्रवासामध्येच तुम्हाला ते सांगणार आहे. ठीक आहे? आता त्याच्याबरोबरच जर तुम्ही काही काम करताय, पण त्या कामामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीये. बघा, कुठलंही तुम्ही काम करताय, पण त्या कामामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. मे बी हवे तसे रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. तर असं का होतं बरं? कोणी सांगेल का मला? येस, चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. बराच प्रयत्न करतोय, पण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्या कामामध्ये मला प्रॉपर म्हणावं तसे रिझल्ट मिळत नाही. असं होतं का कोणाच्या बाबतीत? ब्लॉकेजेस तर आपण आता शिकलोय. ते सोडून तुम्हाला माहीत असलेलं सांगा मला काहीतरी. नो आयडिया. ओके. नाही आयडिया तर नाहीये. नो आयडिया. नो प्रॉब्लेम. आणखी काय असू शकतं? येस, आणखीन काय असू शकतं? हां, बोला आणखीन तुम्हाला काय वाटतं? काय असू शकेल त्याचं रिझन? येस, चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. मला मेसेज दिसत नाहीयेत कोणाचे. हां, आले. सॉरी. मूलाधार चक्र ॲक्टिव्हेट नाही. मॅडम ते तर आपण आता शिकलो. तुम्हाला माहीत असलेली कारणं सांगा. ओके. लेस विल पॉवर येस, हे पण एक रिझन असू शकतो. होरोस्कोप. मीनाक्षी मॅडम, होरोस्कोप मला नाही कळलं. हे तुमचं आन्सर नाही मला कळलं. ॲक्चुअली मला कळलं न बोलण्यापेक्षा मला पटलं नाहीये ते होरोस्कोप. येस. इच्छाशक्ती येस, एक्झॅक्टली. कर्म चांगली नसतील, कर्म चांगली नसतील. ओके. अ, श्रद्धा आणि विश्वास. ओके. कामामध्ये एकाग्रता नसणे. ओके. कॉन्सन्ट्रेशन नसणं. ओके. आणखीन काय? तुम्हाला काय वाटतं? स्ट्रॉंग असं काहीतरी असेल ना एखादं रिझन? ते मला सांगा. ग्रहदोष. ओके, ग्रहदोष. आपण आता पत्रिकेमध्ये नको शिरूया. मला प्रॅक्टिकली रिझन सांगा. काय असू शकेल बरं? तुम्हाला काय वाटतंय? प्रॅक्टिकली जाऊया आपण थोडंसं. येस. एकच मिनिट. टाईम मॅनेजमेंट. ओके. हॅव्हिंग डाउट इन माइंड. येस, एक्झॅक्टली. आणि काय?
हा, आणखी काय असू शकेल? एकच मिनिट. हा, तुमची कारण मला ऐकायची आहेत आज. ओके. बरेच रिझन आलेले आहेत, त्यातल्या आता आपण बघूया एक्झॅक्टली कोणाकोणाचे काय काय रिझन आहेत. चला, सगळं बाहेर काढायचे. तुमच्या मनात जेवढं काही चाललेलं आहे, साठलंय, ते सगळं आज इथे बाहेर काढायचं तुम्हाला. बरेच रिझन आलेले आहेत. निगेटिव्हिटी अँड पॉवर. ओके. लवकर हार मानणं. ओके. आणि काय बरं आहे? ग्रॅटिट्यूड हवा, गोल्स, आत्मविश्वास. ओके. चला, आता आपण सगळं जाणून घेऊया वन बाय वन, की काय बरं रिझन असू शकेल की आपण ज्या कामामध्ये हात घालतो ती कामं आपली पूर्ण होत नाही. तुमच्यापैकी किती लोकांना राग लगेच येतो? हँड रेस करा बघा, प्रामाणिकपणे हँड रेस करा. ओके. तुमच्यापैकी, बरं आता सगळ्यांचे हँड डाऊन करा. ज्यांनी इमोजी टाकलेले आहेत ते पण डाऊन करा. तुमच्यापैकी किती लोक रोज प्रामाणिकपणे आपलं काम करतात? ओके. बरेच हात रेज आहेत. तुमच्यापैकी किती लोक रोज देवाशी भांडतात? आज मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं, असं कोण बोलतं? मोस्ट ऑफ सगळेच का, की कोणीच नाही? ओके. चला, आता आपण त्याची कारणं काय जाणून घेऊया आणि आपल्या हातातली कामं पूर्ण होण्यासाठी काय करायला पाहिजे. तर डॉक्टर मिकाऊ उसुई, जे रेकीचे फाउंडर आहेत, त्यांनी सांगितलेली जी काही तत्व आहेत, ती तत्व आपल्याला आजपासून फॉलो करायची आहेत. तर सगळे रेडी आहेत का? मनापासून सगळे रेडी आहेत, त्यांनाच रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे. सो एकदा आपल्या हार्ट चक्रावर हात ठेवा आणि सांगायचं, आय एम रेडी. येस. चला, ती काय तत्व आहेत ते आता आपण बघूया. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडावं, रोज सगळ्या चांगल्या घटना घडाव्या. बघा, आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आपल्यासारखाच असतो असं नाही, म्हणजे चांगलाच जाईल असं नाही. कधीतरी असं होतं की काहीतरी वाईट घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात. पण तरी सुद्धा आपण जर ही 5 प्रिन्सिपल्स फॉलो केली, तर आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच वाईट घटना कमी व्हायला लागतात आणि चांगले रिझल्ट, पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळायला लागतात. कुठलंही आपल्या हातात घेतलेलं काम पूर्ण व्हायला लागतं. तर ते काय आहे? तर हे रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचे. जस्ट फॉर टुडे, म्हणजे रोज दिवसाची सुरुवात करताना जस्ट फॉर टुडे, आजचा दिवस, हे आपल्याला म्हणायचंय. जस्ट फॉर टुडे, आय विल नॉट बी अँग्री. मी रागवणार नाही. आजचा दिवस मी रागवणार नाही. तुम्ही म्हणाल, मॅडम हे कसं शक्य आहे? राग हा माझा हक्काचा आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे. ते आमच्या रक्तातच आहे. कोणी मला का रे बोललं, की मी मी लगेच आरे करायला मी तयारच असते. ऑब्व्हियसली आपला स्वभाव आहे तो, आणि आपल्या जन्मापासूनच ते आपल्या अंगामध्ये आलेलं असतं. आपण ज्या घरात लहानाचे मोठे होतो, वाढतो, त्या लोकांचं सानिध्य, तिकडचं वातावरण, आणि त्यामुळे तसा तसा आपला स्वभाव होत जातो. ठीक आहे. मग आता त्याला काय करायचं बरं? राग तर प्रत्येकालाच येतो. मग आता करायचं काय? रागाला औषध काय? कमी तर लगेच होऊ शकत नाही. अशी गोष्ट नाही, की मॅडम तुम्ही आज शिकवलात आणि मी उद्यापासून अगदी छान वागायला लागेल. कुणी मला काही बोललं तरी मी त्याला प्रत्युत्तर देणार नाही, असं होईल का? नाही. तर त्यासाठी काय करायचंय आपल्याला बरं? येस.
ओके, अवंती मॅडम म्हणतात मी रोज प्रयत्न करते पण सक्सेसफुल होत नाही. ओके मॅडम, नो प्रॉब्लेम, आता व्हाल. शुअर, 100% गॅरंटी देते, आता व्हाल. मी एवढी गॅरंटी देते की जर तुम्ही 90% तुम्हाला राग येत असेल तर तो 70% नक्की कमी होईल, एवढी गॅरंटी मी देते. कारण 10%, 10-15% कुठेतरी आपल्या हातात असतात. ते बदलणं स्वतःहून मनापासून आपल्या हातात असतं. ठीक आहे. आता बघा, माझा पण स्वभाव पहिला असाच होता, मी पण रागीट होते. कारण प्रत्युत्तर देणं प्रत्येकाला मला खोटं बोललेलं आवडायचं नाही. त्यामुळे समोरच्याला लगेच उत्तर देणं हे माझ्याकडून व्हायचं. पण रेकीत आल्यामुळे किंवा या ऑकल्ट सायन्समध्ये आल्यामुळे माझ्यातले ते स्वभाव हळू कमी झाले. अजून आहे थोडा, मी नाही नाही म्हणत आहे. आहे थोडा. पण मी बऱ्याच प्रकारे तो कमी करण्याचा प्रयत्न करतीये. आणि त्याचे रिझल्ट ऑब्व्हियसली आपण प्रयत्न केला की त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात. ठीक आहे? आता जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. 21 दिवस रेग्युलर तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे. रोज 21 दिवस. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ही प्रेयर पण लॅमिनेशन करून स्टिक करायची आहे तुमच्या बेडच्या समोर. आणि उठल्याबरोबर त्या प्रेयरकडे बघायचं आणि म्हणायचे, आज मी हे सगळे 5ही रूल्स माझ्या आयुष्यामध्ये फॉलो करणार. त्यातला पहिला नियम आहे, आजच्या दिवस मी रागवणार नाही. भले किती राग आला तरी मनाला सांगायचं, नाही, नाही, ऑल इज वेल, ऑल इज वेल. मी रागवणार नाही. आजचा माझा दिवस मी चांगला उत्तम पद्धतीनेच घालवणार. समोरचा कितीही रागीट असेल आणि तुम्ही अगदी नम्रतेने वागाल, तर त्याला त्यावेळेला ते कळत नाही. पण थोड्या वेळानंतर त्याला कळतं, अरे आपलं काहीतरी चुकलंय. रागाच्या भरात आपण खूपच जास्त त्याच्यावर ओरडलो किंवा बोललो. येस ऑर नो? आणि ते कळल्यानंतर ऑब्व्हियसली ती व्यक्ती तुमची माफी मागणार. पण तुम्हाला तो भडकलाय म्हणून तुम्हाला पण रुद्र अवतार धारण करायचा नाही. तुम्हाला काम राहायचंय, थोडंसं शांत राहायचंय त्यावेळेला. आय नो दॅट की त्यावेळेला शांत राहणं, माघार घेणं नाही जमत. पण हा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कोण प्रयत्न करणार आहे बरं? येस. ओके. थँक यू सो मच. बरीच लोकं आहेत. चला. बरं मला सांगा, राग आल्यानंतर प्रॉब्लेम कोणाला होतो? समोरच्या व्यक्तीला की आपल्याला? आपल्यालाच होतं ना. काय प्रॉब्लेम होतो? आपला बीपी शूट होतो, शरीरातली हीट वाढते आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ते ब्लॉकेजेस वाढायला लागतात. मेंटल ब्लॉकेजेस, फिजिकल ब्लॉकेजेस वाढायला लागतात आणि म्हणूनच काही गोष्टी सोडून द्यायला शिका. लेट गो. कोण लेट गो करणार आहे आपल्या आयुष्यामध्ये? येस. आणि आता आपल्याला रेकीच्या फ्लोला, जो रेकीचा फ्लो आपल्या शरीरातून वाहणार आहे, तर त्याच्यासाठी जे बॅरियर आहेत, अडथळे आहेत, त्यातला पहिला बॅरियर आहे राग. सो आपल्याला राग निर्माण करायचा नाही आणि त्यामुळे हा अडथळा आपल्याला दूर करायचा आहे आणि रेकीला पूर्णपणे आपल्या या शरीरातून वाहण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यायचा आहे. ठीक आहे? जर या गोष्टी तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणलात, तर तुम्हाला त्याचे 100% रिझल्ट मिळणार आहेत. तर रेकीचा फ्लो उत्तम पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये फ्लो होतो आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये व्हायला लागते. इथपर्यंत क्लिअर आहे? जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. रोज हे म्हणायचंय. मंत्र हवेत ना तुम्हाला, हे 5 मंत्र आयुष्यात अंमलात आणा. जसं आपण म्हणतो ना, ओम गणपतये नमः, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्याने काय येते? बुद्धी येते, ऐश्वर्य येतं. तसंच हे 5 मंत्र आहेत. या मंत्रामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे? चला, दुसरा मंत्र आहे, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी वरी. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. मला सांगा आता, चिंता चितेसमान असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा स्पेशली लेडीज, आया लोकं आम्ही, मम्मी लोकं. माझा मुलगा आज आला नाही क्लासवरून, माझी मुलगी आज क्लासवरून आली नाही. अरे बापरे! 7:00ला यायची, 7:30 झाले, 7:45 झाले, तरी अजून कशी आली नाही? ऑब्व्हियसली आपण थोडे सॉफ्ट कॉर्नरचे असतो. त्यामुळे ते मोस्ट ऑफ वाईट विचारच आपल्या मनात येतात. अरे काय झालं असेल? काही वाईट तर झालं नसेल? असं कधी बोलतो का? असेल गं, कुठेतरी मैत्रिणीशी बोलत असेल, काही प्रॉब्लेम नाही. येईल आरामात. असं कधी बोलतो का आपण रिलॅक्समध्ये? नाही. मोस्ट ऑफ आपण काय विचार करतो? अरे काहीतरी वाईट घडलं नसेल ना? आणि म्हणूनच
चिंता करायची नाहीये. चिंता करून टेन्शन घेऊन आजपर्यंत जर कोणाचं भलं झालं नसेल तर आपलं तरी होईल का? हे आपल्याला माहित आहे. पण आपला स्वभाव तो बनलेला आहे. ऑब्व्हियसली हा आपण लगेच चेंज होणार आहे का? नाही. पण त्यासाठी आपण प्रयत्न तर करणार आहोत. येस ओर नो? ठीक आहे. सगळे प्रयत्न करणार आहेत? ओके. चला. आता अगेन काळजी केल्यामुळे पुन्हा आपल्या माइंडमध्ये ते ब्लॉकेजेस वाढतात. इमोशनल ब्लॉकेजेस म्हणतात त्याला. ते इमोशनल ब्लॉकेजेस वाढतात. ठीक आहे? तर चिंता करण्यापेक्षा, टेन्शन घेण्यापेक्षा, काळजी करण्यापेक्षा जर हाच वेळ तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावर घालवलात तर किती छान होईल. तुम्ही चांगल्या गोष्टींवर घालवलात तर किती छान होईल. नाही, झाली असेल लेट कुठेतरी मैत्रिणींबरोबर बोलत असेल किंवा झाला असेल माझा मुलगा लेट कुठेतरी काहीतरी खात असेल रस्त्यात, भेटला असेल एखादा मित्र, गप्पा मारत असेल, असा विचार आणणं फार गरजेचं आहे आणि ते आपल्याला आजपासूनच करायचं आहे. सो सगळे रेडी आहेत? चला हँड दिसले पाहिजे मला, एनर्जी दिसली पाहिजे. ओके. आणि तिसरा नियम आहे, आय विल बी ग्रेटफुल जस्ट फॉर टुडे. आय विल बी ग्रेटफुल. आजच्या दिवस मी कृतज्ञतेचा भाव माझ्या मनामध्ये ठेवणार आहे. येस मनीषा मॅडम, माधुरी मॅडम, येस. थँक यू सो मच. कृतज्ञतेचा भाव माझ्या मनामध्ये ठेवणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, नोटबुक आहे सगळ्यांकडे? चला लिहून काढा 10 अशा गोष्टी, की ज्या तुमच्या आयुष्यात आहेत आणि त्यासाठी तुम्ही देवाचे आभार मानणार आहात. फास्ट, फास्ट. 10 अशा गोष्टी, की ज्यामुळे तुम्ही देवाचे आभार मानणार आहात. राइट डाउन. कोणत्या अशा 10 गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता आहेत? शोधायला गेलो तर 100,000 कारणं आहेत. पण आता फक्त आपल्याला 10 शोधायची आहेत, की त्या गोष्टींमुळे मी देवाचे वारंवार आभार मानले तरी कमीच आहेत. अशा 10 गोष्टी आता तुम्ही लिहून काढा. येस, झालं का? चला. बरं प्रत्येकाला त्या 10 गोष्टी मिळाल्या का? ते पहिलं मला सांगा, की तुम्हाला वेळ लागला कारणं शोधायला, की लगेच मिळाल्या? येस. लगेच मिळाला की वेळ लागला? हँड रेज करा. लगेच मिळाल्या असतील तर हँड रेज करा. ओके. तेजस्विनी मॅडमने हँड रेज केलेला आहे. दीप्ती मॅडमने हँड रेज केलेला आहे. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा. पहिले व्हिडिओ ऑन करायला शिका. व्हिडिओ ऑन केल्यामुळे एकतर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि कळतं या युनिव्हर्सला सुद्धा, की येस, या व्यक्तीला काहीतरी हवंय आणि त्यासाठी ती व्यक्ती पुढाकार घेत आहे. काही ना काहीतरी शिकत आहे, शिकण्याचा प्रयत्न करत आहे. शिकण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कारण शिकण्यामध्ये, लर्निंगमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर ती तुमची कधीही वाया जात नाही. लक्षात ठेवा. मी सुद्धा अजून बऱ्याच गोष्टी शिकत आहे माझ्या आयुष्यामध्ये. 2013 पासून मी शिकते ते अजून शिकतच आहे. नेहमी शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा. काही कमी पडत नाही आपल्याला. खूप मल्टिपल आपल्या आयुष्यामध्ये मिळत जातं. येस. सगळ्यांनी लिहिल्या का 10 गोष्टी? काय वाटतं तुम्हाला? ह्या 10 गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत. त्यामुळे तुम्ही सुखी आहात? खरंच देवाचे आभार मानताय त्यासाठी? या परमेश्वराने तुम्हाला राहण्यासाठी घर दिलंय. येस ओर नो? दिलंय की नाही सांगा मला? प्रत्येकाकडे घर आहे का? आहे ना? त्यासाठी आपण कधी आभार मानतो का? नाही. कारण का? आपण गृहीत धरतो. ती गोष्ट माझ्याकडे आहे. त्या परमेश्वराने आपल्याला छान आई-वडील दिलेत. त्याचे आभार मानतो का आपण कधी? नाही.
बरीच लोक निराधार आहेत, त्यांना घर नाहीये, त्यांचे नातेवाईक नाहीयेत, आई वडील नाहीयेत. परमेश्वराने आपल्याला एक छान नवरा दिलाय, हसबंड दिलाय, छान बायको दिलीये. तिला आपण कधी थँक बोलतो का हो आपल्या कुटुंबासाठी ती एवढं सगळं करतीये? कधी प्रेमाने तुम्ही तिला थँक बोलता का हो? सगळ्यांच्या समोर. कधी तिचं कौतुक करता का? किंवा तुमचा हसबंड जर संपूर्ण घरासाठी प्रयत्न करत असेल, काबाड कष्ट करत असेल, तर तुम्ही सुद्धा लेडीजने सुद्धा कधीतरी त्यांना थँक म्हणाले आहात का? आणि जे लोकं म्हणतात तर खूप छान. कारण अशा गोष्टी एक्सचेंज करणं फार गरजेचे आहे. तर तुमचं एक बॉन्डिंग छान होतं आणि हे तुमचं नातेसंबंध खूप छान टिकून राहतं आणि ज्या घरातली स्त्री खुश असते, आनंदी असते, तर त्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी येत राहतात. लक्षात ठेवा. याचा अर्थ असा नाहीये, की त्या स्त्रीने या गोष्टीचा गैरवापर करावा. हे पण लक्षात ठेवा. तुमचं कुटुंब, तुमचं घरदार या सगळ्यांना जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल, तर तुम्हाला सुद्धा सॅक्रिफाईस करणं, काही गोष्टी नवीन शिकणं, त्या अंमलात आणणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला कृतज्ञता बाळगणं गरजेचं आहे. परमेश्वराने आपल्याला छान मुलं दिलेली आहेत. त्यांना विचारा मुलं नसण्याचं दुःख काय असतं, की ज्या लोकांना या निसर्गातच आई-वडील होण्याचं हक्क त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. हो की नाही मला सांगा? मग आपण एवढं सगळं चांगलं असताना आपण काय करतो, ज्या नाहीयेत ना गोष्टी त्या आपल्याला जास्त दिसतात. येस ओर नो? "अरे, माझ्या शेजारणीकडे ना ही पैठणी साडी आहे, माझ्याकडेच नाहीये." "अरे, पण तुझ्याकडे तिच्यापेक्षा जास्त महागातली साडी आहे, तिच्याकडे कधी तू बघत नाहीयेस? तीच मला हवी आहे." बरोबर ना? तर तसं करायचं नाही आपल्याला. आपल्याला ज्या गोष्टी या परमेश्वराने दिलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आभार व्यक्त करायचे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जर तुम्ही वारंवार या परमेश्वराला परमेश्वरासमोर कृतज्ञता व्यक्त कराल, थँक यू बोलाल. थँक देवा, मला जे काही दिलंयस ते खूप सुंदर आहे, खूप छान आहे. तर तो देव आणखीन तुम्हाला 4 गोष्टी भरभरून देईल, की या लेडीजला मी काहीच न देता ही माझं एवढं कौतुक करतीये. नक्कीच मला हिला आणखीन देणं भाग आहे. जरी तुमच्या नशिबात नसेल, तरी ते तुम्हाला देवाला द्यावंच लागेल. येस ओर नो? आणि ज्या लेडीजकडे बाकी सगळं आहे, पण देवा एकच गोष्ट तुम्हाला दिलीच नाही, त्यामुळे माझा खूप राग आहे तुझ्यावर. असं जर वारंवार तुम्ही बोललात, तर तो देव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवेल का हो? जे आहे ते पण तुमच्याकडून काढून घेईल. आणि म्हणूनच वारंवार कृतज्ञता बाळगायला शिका. जे आहे 2,000 आहेत, 2,000 आहेत म्हणून रडू नका. 2,000 चे 2,00,000 व्हायला वेळ लागत नाही. आहेत त्याच्यासाठी बोला. थँक सो मच. हे 2,000 पण खूप जास्त आहेत. काही लोकांकडे ते पण नसतात. असं बोलायला शिका. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? सो काय आहे ते बघा. काय नाही आहे आपल्याकडे ते बघू नका. जे कमी आहे ते शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यासमोर एखादा एक ग्लास अर्धा भरलेला ठेवला, तर काय म्हणाल? तुमच्यापैकी किती व्यक्ती काय म्हणतील बरं? काय म्हणतील? त्या अर्ध्या रिकाम्या ग्लासकडे आपलं जास्त लक्ष जातं. पण तो अर्धा भरलाय, असं कोण म्हणतं का? "अरे ग्लास अर्धा का बरं?" पण तो ग्लास अर्धा भरलाय, असं कोण म्हणतं का? मग ते बोलायला तुम्हाला आजपासून शिकायचं आहे. आणि मग कळेल, की आपल्या आयुष्यातून खरोखरच हे सगळे ब्लॉकेजेस हळू दूर व्हायला लागतायत. आणि मग तुम्हाला जे ब्लेसिंग्स दिलेले आहेत या परमेश्वराने, ते ब्लेसिंग काउंट करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला सर्व्हिस देणारे अनेक घटक आहेत समाजात. आपला सकाळी उठल्यापासून आपला दूधवाला, चहावाला, भाजीवाला, सगळे वाले जे आहेत, रिक्षावाला, कारवाला, सगळे अनेक मेंबर आहेत. आपला सफाईवाला. कधीतरी चुकून आपल्या बिल्डिंगची साफ-सफाई केल्याबद्दल त्याला आपण बोलतो का हो? ऑटोतून बाहेर पडल्यानंतर आपण त्या रिक्षावाल्याला कधी बोलतो का हो? तर ती सवय लावून घ्या. एक तुम्ही एकाला बोलताय,
तसे 10 थँक यू तुमच्याकडे येणार असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून ही हॅबिट लावून घ्या. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सगळे हे इम्प्लिमेंट करणार आहेत का आपल्या आयुष्यामध्ये? माझ्याकडे इतरांपेक्षा किती जास्त आहे ते बघण्याचा प्रयत्न करा. काय कमी आहे ते सोडून द्या. लेट गो करा. इथपर्यंत क्लिअर आहे? असं केलात तरच लाईफकडे बघण्याचा तुमचा जो हे आहे, दृष्टिकोन आहे, ॲटिट्यूड आहे, तो पॉझिटिव्ह असेल. क्लिअर आहे? त्यानंतर आय विल डू माय वर्क हॉनेस्टली. आजपासून मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे. बरेच लोकं चीटिंग करतात, दुसऱ्यांना फसवतात. आपण चांगल्या मनाने एखाद्याला पैसे देतो, पण तो परत करताना मात्र आपलेच पैसे आपल्याला मागावे लागतात. त्याच्यात मागे-मागे फिरावं लागतं. जसं की आपणच त्याच्याकडून घेतलंय आणि आपल्याला रिमाइंड करून द्यावं लागतं. ही एक प्रकारची चीटिंगच आहे ना? तर तसं न करता ज्या माणसाने वेळेवर गरजेला आपल्याला मदत केलेली आहे, त्या माणसाला न विसरता त्याचे पैसे योग्य वेळ आली, तुमच्याकडे आले, की ते परत करण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिकपणे, आदराने वागण्याचा प्रयत्न करा. इतरांबरोबर बोलताना आनंदाने तो आदरातिथ्य बोला. बघा, आपल्याला जरी वाटत असेल, की मी याला लबाडतोय, त्याला लुटतोय, सॉरी याला लुबाडतोय, त्याला लुटतोय, याला फसवतोय. मला कोण नाही बघत आहे. मी अजून आतापर्यंत बरेच असे धंदे केलेत. मला कोणीच नाही बघितलं अजून. पण एक परमेश्वराचा एक सिक्रेट कॅमेरा असतो. तो कोणाला दिसत नाही. तो हाईड असतो. हिडन कॅमेरा असतो. त्याच्यातून ही सगळी दृश्य टिपली जातात. आपल्या एक-एक कर्माचं लिखित स्वरूपामध्ये तिकडे काउंटिंग होत असतं. आपल्याला असं वाटतं नाही, काहीच नाहीये. चाललंय आतापर्यंत छान चाललंय. आतापर्यंत छान चाललं का? कारण तुझं पूर्वसंचित तुझ्याकडे अजून आहे. ते एकदा संपलं, तुझी पिशवी एकदा रिकामी झाली, की तुला त्याचा चांगला फटका बसणार आहे. येस ओर नो? आणि म्हणूनच प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, परवाचं काम तेरवा असं करू नका. टाईम मॅनेजमेंट शिका. जे काम मी आज हातात घेतलेले आहे ते माझं झालंच पाहिजे आणि खास करून महिलांनी. बऱ्याच महिलांना सवय असते. उद्या उजाडल्यानंतर अरे काय करावं? आता मुलांना टिफिन हवाय, शाळेत जाणार आहेत, हसबंडला टिफिन हवाय, आता करू काय? तर नाही. तर त्या गोष्टीचं प्लॅनिंग जसं तुम्ही रात्री करता, तसंच बऱ्यापैकी प्लॅनिंग तुमचं सगळं आधीच झालं पाहिजे. टाईम मॅनेजमेंट शिका. या वेळेमध्ये मला या गोष्टीला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. या वेळेमध्ये मला हे काम केलं पाहिजे. जर तुम्ही हे बॅलन्स केलात, तर तुमची एकतर चिड होणार नाही आणि त्यामुळे तुमची सगळी कामं योग्य वेळेला, योग्य प्रकारे पार पडणार आहेत. अशा किती महिला आहेत अजूनपर्यंत होत्या, की आमची कामच वेळेवर होत नव्हती मॅडम. अशा किती आहेत? प्रामाणिकपणे सांगा. येस, व्हेरी गुड. बघा त्यांनी एवढ्या सगळ्या लोकांसमोर हँड रेज केलं. हीच एक मोठी गोष्ट आहे. सो आजपासून तुम्ही तो प्रयत्न करणार आहात सगळे? टाईम मॅनेजमेंट, प्लॅनिंग करा. जी महत्त्वाची कामं आहेत, ती माझी सकाळपर्यंत झाली पाहिजे. कमी महत्त्वाची कामं आहेत, ती संध्याकाळपर्यंत झाली तरी चालणार आहेत. ओके, इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आहे, आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग्स. प्रत्येक वस्तू व व्यक्तीप्रती आजपासून मी रिस्पेक्ट, आदर शो करणार आहे. मग ती गोष्ट निर्जीव असो किंवा सजीव असो. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीला मी आदराने बघणार आहे. मान देणार आहे, सन्मान देणार आहे. अगदी सजीव, निर्जीव जे काही वस्तू असतील, त्या सगळ्या निर्जीव प्राण्यांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करा. बस हे प्रिन्सिपल आपल्या आयुष्यामध्ये फॉलो केले, की तुम्हाला हे सगळंच मिळणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक मोठी गोष्ट जी डॉक्टर मिकाऊ उसू यांनी नाही सांगितले, पण मी तुम्हाला एक सांगते. तुमच्यापैकी सगळे तुमच्याकडे अर्निंग सोर्सेस सगळ्यांकडे आहे का? सगळे जॉब करता किंवा काही प्रोफेशन आहे का तुमच्याकडे? तुमच्यापैकी किती लोकं जॉब करणारे आहेत? त्याने हँड रेज करा. ओके. जॉब करणाऱ्या लोकांनी हँड रेज करा. हँड दिसत नाहीत मला कोणाचे जास्त. हां, आता दिसले. ओके.
तुम्ही काय करायचे, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा प्लीज. व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे आता. ओके. तुम्ही किती लोक दर महिन्याला आपल्या पेमेंट मधला एखादा छोटासा भाग डोनेट करता? किती लोक आहेत? चॅरिटी करता, डोनेट करता, गरजू लोकांना देता, असं किती जण आहेत? केलंय का कोणी अजूनपर्यंत? नाही. इथेच आपलं चुकतं ना. कारण या परमेश्वराला देणारे हात जास्त आवडतात. एकदा का आपला हात देणारा झाला, की तो कधी थांबत नाही, लक्षात ठेवा. कारण तो परमेश्वर बरोबर आपली झोळी भरत असतो. आणि म्हणूनच तुमच्याकडे जे काही आहे, मी असं नाही म्हणत आहे, की तुमचा 10,000 पगार आहे, तर तुम्ही ₹1000 डोनेट करा, असं नाही म्हणत आहे. तुमच्या इच्छेनुसार ₹200-500 दर महिन्याला काहीतरी चॅरिटी करा. कारण जेव्हा आपला हात असा असतो ना, तो जास्त परमेश्वराला आवडतो. सगळे असेच असतात, पण आपण असं राहायचं, देणारे राहायचं. तो हा एक गुण तुमच्यामध्ये नक्की निर्माण करा. बघा, या वर्षागणिक तुमची कशी प्रगती होते, ते तुमचं तुम्हालाच कळेल. कोणाकोणाला श्रीमंत लोकं बघितल्यानंतर किंवा श्रीमंत लोकं बघितल्यावर राग येतो किंवा श्रीमंत लोकं कशी असतात, असं कोणाला वाटतं? बरं, आपला हा व्हिडिओ आता जास्त होईल. मी इथे थोडंसं शॉर्ट करते आणि मी तुम्हाला प्रश्न विचारते. ठीक आहे? सो इथपर्यंत सगळं क्लिअर आहे. हे 5 रेकीचे प्रिन्सिपल्स आपल्याला आपल्या लाईफमध्ये फॉलो करायचे आहेत. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? असेल तर हँड रेज करा प्लीज सगळ्यांनी. हात दाखवा मला एक फक्त. ओके.